उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जो युक्तिवाद होतोय की तुम्ही ज्या वेळेला हा सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याच वेळेचा घटनाक्रम प्रामुख्याने लक्षात घ्या, ना की नंतरचा का नको, कारण नंतर ते सत्तेत गेलेले आहेत, सत्तेतल्या एका अतिशय महत्वाच्या म्हणजे राज्यात सगळ्यात मोठं पद आहे तुमच्याकडे मुख्यमंत्री पद आहे आणि त्याच पदावर ते गेलेले असल्यामुळे स्वाभाविकपणे ओढा जो आहे तो सगळा तिकडे जाऊ शकतो. सो नंतर काय घडलं याच्यापेक्षा ज्या वेळेला ते दावा करत होते त्यावेळेला काय घडलं हे तुम्ही जास्त पाहावं किंवा ते इलेक्शन कमिशनने त्यावेळेला जास्त लक्षात घ्यायला हवं होतं असा त्यांचा युक्तिवाद आहे. हा करताना सिब्बल काय म्हणत होते, व्हॉट हॅपन्स वन्स यू बिकम चीफ मिनिस्टर, नॅचरली people will come to you, that ground reality cannot be ignored. Party members and others gravitate towards you by virtue of the office. हाच मुद्दा त्यांनी इथे मांडलेला आहे की तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता स्वाभाविकपणे लोक जी आहेत ती तुमच्याकडे यायला सुरुवात करतात. ग्रॅव्हिएट टुवर्ड्स यू बाय द व्हर्च्यू ऑफ युअर ऑफिस. नेता कोण आहे किंवा ती व्यक्ती कोण आहे याच्यापेक्षा ते पद जे आहे त्या पदाला असलेली किंमत किंवा त्या पदामुळे मिळणारे सगळे लाभ, त्या पदामुळे त्या पदाला असलेलं महत्व, या सगळ्या गोष्टींमुळे लोकांचा ओढा तिथे जातोय असं इथे कपिल सिब्बल सांगायचा प्रयत्न करतात, ज्याच्यावर बेंचने सुद्धा म्हटलेलं आहे दॅट्स राईट. हे बेंच म्हणणं आलेलं आहे. म्हणजे मी हे ऑफिशियली जे बार अँड बेंचने रिपोर्ट केलेलं आहे तुम्हाला ॲज इट इज कोट करून सांगते, याच्यात माझ्या मनातलं नाहीये. बेंचने हे म्हटलेलं आहे की हे बरोबर आहे की एखादी व्यक्ती ही एखाद्या पदावर गेलेली असल्यामुळे लोकांचा ओढा हा तिथे वाढतो. आता हे आर्ग्युमेंट ते इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरच्या बाबतीत लावतील की नाही हा विषय वेगळा, पण कपिल सिब्बल पुढे हे पण म्हणतात, ही बिकेम चीफ मिनिस्टर अकॉर्डिंग टू अस, ही वॉज इलिगली अपॉइंटेड चीफ मिनिस्टर. यू कॅनॉट फर्स्ट अपॉइंट हिम चीफ मिनिस्टर अँड देन से that so many people have subsequently joined him and therefore he has greater strength. That is the other ground reality. हेच ते सांगू इथे पाहतायत की तुम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडता आणि अपॉइंट म्हटल्या त्यांनी, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हे मुख्यमंत्री म्हणून त्यांची तिथे निवड होते, पण असं नाही होऊ शकत की तुम्ही आधी चीफ मिनिस्टर होता आणि नंतर त्याच्यामुळे तुमच्याकडे आलेली जी लोक आहेत त्याच्या जोरावर तुम्ही सांगाल की बघा आता माझ्याकडे ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ सुद्धा आहे. हा त्यांचा इथला सगळ्यात महत्वाचा युक्तिवाद मला असं दिसतो कपिल सिब्बल यांचा आहे. विधिमंडळ पक्ष हा वेगळा, विधिमंडळ पक्षाबद्दल वेगळा विचार करताना जर सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलं की नाही पण ते आमदार आहेत तरी सुद्धा काय झालं, ते सुद्धा ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरचा एक मोठा भाग आहे, आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट मान्य केली की इलेक्शन कमिशनने 19 जुलैला जे एकनाथ शिंदेकडनं जो ओरिजिनल दावा करण्यात आला स्प्लिटचा तो जर मान्य केला तर ह्याच्यातनं एक महत्त्वाची गोष्ट तयार होते की म्हणजे त्याच्यातनं हे आर्ग्युमेंट एका पद्धतीने मान्य होईल की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आमदार बाहेर पडत असतील एका पक्षामधनं एकाच वेळेस आणि त्यांच्यातला एखादा नेता जाऊन सांगत असेल की ह्या पक्षातली स्प्लिट आहे आणि हा विधिमंडळ पक्ष वेगळा आहे, त्याच्याबद्दलचं जे काही डिसिजन आहे तो स्पीकरकडे होईल तो ती गोष्ट वेगळी, पण इलेक्शन कमिशनला सुद्धा कॅन ऑल्सो टेक द कॉग्निझन्स ऑफ इट, कारण ही शेवटी पक्षातली पोट आहे, शेवटी ते पक्षाचा भाग आहेत, ते पक्षाच्या स्ट्रक्चरचा भाग आहेत कुठेतरी. हे मान्य केल्यासारखं त्याच्यामुळे मला अजूनही असं वाटतं की ते 19 तारखेचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट काय विचार करतात त्याच्यावर त्यांनी रिलेव्हंट प्रश्न विचारलेले आहेत आणि म्हणून तो मुद्दा माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा राहतो. एक आर्ग्युमेंट एकदा शेवटी मला पुन्हा एकदा दाखवायचं की ज्याच्यामध्ये कपिल सिब्बलना जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या ह्याच्यावरती त्यांनी त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाच्या निकालात स्पष्ट उल्लेख आहे 8 ऑगस्टच्या ह्याच्याबद्दलचा, त्यावरती ते जे म्हणाले की आमचं काही त्याच्यावरती म्हणणं नाही, पण त्यापेक्षा तुम्ही घटनाक्रम पहा. आणि पुढे कपिल सिब्बल त्याच्यामध्ये असं म्हणतायत की शेवटी याचं मूळ जे आहे ते 19 जुलैमध्ये आहे, पॅरेग्राफ 15 लागू केला तोपर्यंतची स्थिती ग्राह्य धरायची याबद्दल वादच नाही त्याच्यामध्ये, पण ज्या दिवशी पॅरेग्राफ 15 लागू केला गेला, ज्या दिवशी स्प्लिट मान्य केली गेली त्या दिवशी पक्षामध्ये खरोखरच फूट पडली होती का, आणि मग त्यांचा जो पुढचा आरोप आहे इलेक्शन कमिशनवरती की त्यांनी ठरवलेलं होतं की काय निर्णय द्यायचा आणि म्हणून ती स्प्लिट मान्य करण्यात आली, हा जो आरोप आहे तो त्याच्यातनं पुढे आलेला आपल्याला त्याच्यामध्ये केला जातं. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे त्यांचा की पहिल्यांदा जेव्हा 19 जुलैला त्यांच्याकडे गेला तेव्हा पक्षात फूट पडल्याचं आयोगाने कुठल्या आधारावरती ठरवलं यावरती आयोगाचं उत्तर आणि त्यावरती सुप्रीम कोर्टाची भूमिका, मला असं वाटतं यामध्येच या पूर्ण आर्ग्युमेंटचा आणि या सगळ्या गोष्टींचा जो आपण म्हणतो ना गाभा तो त्याच्यामध्ये लपलेला असं आपण म्हणू शकतो. त्याच्यावर दोन शेवटचे मी मुद्दे सांगते, कारण कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा सांगताना कोर्टात असं सुद्धा म्हटलेलं आहे की ऑन 19 जुलै व्हॉट डिड दे हॅव बिफोर द कमिशन, देयर वर ओनली 2 डॉक्युमेंट्स, वन रिलेटेड टू द लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ अँड द अदर टू अ मीटिंग दॅट हॅड बीन हेल्ड. सो 19 जुलैला जेव्हा ते इलेक्शन कमिशन समोर गेले त्यावेळेला त्यांच्या आमदारांची असलेली ताकद त्यांच्याकडे होती, म्हणजे 40 आमदार, आणि त्या 40 आमदारांनी घेतलेल्या बैठकीचे डॉक्युमेंट ह्या पलीकडे म्हणजे त्या 40च्या आकड्याच्या पलीकडे त्यांच्याकडे त्यावेळेला कुठलाही सपोर्ट नव्हता असं ते इथे सांगतात. आता त्यावेळेला आपण हेही बघत होतो की खूप जण असे शिवसैनिक होते जे गोंधळलेल्या अवस्थेत होते, त्यांनाही कळत नव्हतं की या बाजूला राहायचं की त्या बाजूला राहायचंय. म्हणजे आता बऱ्यापैकी ती क्लॅरिटी किमान काही शिवसैनिकांमध्ये आपल्याला दिसते, ती आता आपण ती म्हणजे काय म्हणू शकतो ह्याच्यामध्ये अनेक लोक तिकडे गेलेत ना आता. एक्झॅक्टली, पण त्यावेळेला तीच क्लॅरिटी नव्हती. बऱ्याचदा असं व्हायचं की आज इकडचा माणूस म्हणजे संतोष बांगर यांचं केवढं मोठं उदाहरण आहे की जे पहिल्या दिवशी ज्यावेळेला विधानसभा अध्यक्षांची निवड झाली तेव्हा ते विरोधकांच्या बाकांवर होते आणि नाही बहुमताची चाचणी नाही विधानसभा अध्यक्षांची निवड होती त्यावेळेला ते विरोधकांच्या बाकावर होते, दुसऱ्या दिवशी बहुमताची चाचणी होती त्यावेळेला ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर गेले. सो असे त्यावेळेला खूप होते जे तळ्यात मळ्यात मध्ये होते. तर त्यांचं इथे
इथे तेच म्हणणं आहे की म्हणूनच 19 जुलैला ज्यावेळेला एकनाथ शिंदे इलेक्शन कमिशनकडे गेले त्यावेळेला त्यांच्याकडे ऑन पेपर फक्त 40 आमदारांचा पाठिंबा होता आणि त्याच आमदारांनी घेतलेल्या बैठकीचे डिटेल्स होते. त्याच्यावर जयमाला बागची जे न्यायमूर्ती आहेत ते म्हणतात वी आर नॉट स्पीकिंग ओनली अबाउट द फॅक्ट्स ऑफ दिस केस. सो हे पण महत्त्वाचं आहे की कोर्टाला इथे फक्त शिवसेनेच्या केस पुरता हा निकाल मर्यादित ठेवायचा नाही. बरोबर. कोर्ट म्हणतंय वी आर डिस्कसिंग द जनरल प्रिन्सिपल कन्सर्निंग द कॉम्पिटन्स अँड ज्युरिस्डिक्शन ऑफ द कमिशन. करेक्ट. हाच मुद्दा येतो जो मगाशी अगदी सुरुवातीला सरांनी सांगितला की जर विधिमंडळ पक्षामध्ये फूट असेल तर तो प्रश्न जाईल कदाचित विधानसभा अध्यक्षांकडे आणि जर राजकीय पक्षामध्ये फूट असेल तर तो इलेक्शन कमिशनकडे जातो. बरोबर. जर आमदारांनी एखादी भूमिका घेतली असेल तर त्याच्याबद्दलचं अधिकार क्षेत्र हे इलेक्शन कमिशनचं येतं का हा त्यातला गहन प्रश्न आहे आणि तोच इथे कोर्ट सुद्धा उपस्थित करत आहे. परत मी ती ओळ वाचून दाखवते. वी आर डिस्कसिंग जनरल प्रिन्सिपल कन्सर्निंग द कॉम्पिटन्स अँड ज्युरिस्डिक्शन ऑफ द कमिशन ऑन द डेट व्हेन पॅराग्राफ 15 इज इन्वोक्ड द कमिशन हॅज टू एक्झामिन वेदर देर इज अ स्प्लिट इन द पॉलिटिकल पार्टी. Correct. हे कोर्ट म्हणालेलं आहे की ज्या दिवशी पॅराग्राफ 15 हे इलेक्शन कमिशनने लक्षात घेतलेलं आहे की पॅराग्राफ 15 नुसार आम्ही या केसचा न्यायनिवाडा करणार आहोत त्यावेळेला त्या राजकीय पक्षामध्ये फूट होती की नाही हे आम्हाला समजून घ्यायचं आहे किंवा हे इलेक्शन कमिशनने त्यावेळेला तपासणं गरजेचं होतं असं इथे ते म्हणण्यात आलेलं आहे.